नमस्कार मेहंदी लवर्स, कसे आहात सगळे? सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. वेलकम टू बॅक माय चॅनल. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअरमध्ये चेक्स पाहिले होते, तर त्याच चेक्सचा गायडन्स घेऊन आपण सर्कलमध्ये सिमिलर चेक्स पाहणार आहोत. सर्कलमध्ये प्रॅक्टिस होण्यासाठी. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की सर्कलमध्ये आपल्याला प्रॅक्टिस घ्यायची आहे आणि चेक्स त्यामध्ये प्रॅक्टिस करायची आहे. तर सगळ्यात आधी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. खूप खूप मनापासून स्वागत आहे. ओके, तर मी इथं एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. प्रॉपर सर्कल जर तुम्हाला कोणने नाही ड्रॉ करता आला तर एक मोठा प्लस घेऊन त्याच्या गायडन्सने तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सर्कल कसा ड्रॉ करायचा ते. तर चेक्समध्ये जो आपल्याला स्क्वेअरमध्ये जो आपल्याला चेक्स दिसत आहे त्याला सिमिलर असा सर्कलमध्ये घ्यायचा आहे. अगेन क्रॉसवाले लाईन घेऊन छोटे छोटे चेक्स बनवून घ्यायचे आहेत आणि थोडासा चेंज करून आपल्याला नवीन टाईपचा चेक शिकायचा आहे. भरपूर टाईपचे चेक्स आजकाल मेहंदी आर्टमध्ये ट्राय केले जातात, शिकवले जातात. तेच मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, तर शिकवलेलं तुम्हाला समजत आहे का? तुम्हाला मेहंदी ड्रॉ करता येत आहे का? याच्या मला कमेंट करत जा. जर काही डाऊट्स असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, सांगा. मी त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करीन. आणि व्हिडिओमध्ये जर माझ्याकडून काही चुकलं तर चुकत असेल, काही समजत नसेल तर ते मला कमेंटमध्ये विचारा. मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्की देण्याचा प्रयत्न करीन. तरी तर सेम आपल्याला छोट्या छोट्या पेटल्स घेऊन लाईन्स कंप्लीट करायच्या आहेत. एकदम एकसारख्या आल्या पाहिजेत, तरच ते फिनिशिंगमध्ये दिसेल. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करून ठेवा, यासाठी की मी जर नवीन व्हिडिओ अपलोड केला, एखादा नवीन डिझाईनचा व्हिडिओ अपलोड केला, लर्निंग व्हिडिओ असेल किंवा ट्युटोरियल असेल, कुठलाही व्हिडिओ असेल तर तो तुम्हाला सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर खूप साधे आणि सिंपल चेक्स आहेत, जे कुठल्याही मेहंदी आर्टिस्टला किंवा जे बिगिनर आर्टिस्ट आहेत, मेहंदी लवर्स आहेत, त्यांना पण मी आर्टिस्टच बोलेल. कारण मेहंदीची आवड असल्याशिवाय तुम्ही या व्हिडिओवर येणार नाही आणि हा व्हिडिओ बघणार नाही. त्यामुळं सुरुवातीपासून आपण मेहंदी आर्टिस्ट आहोत असं समजायचं आणि प्रॅक्टिस करायची आणि आपल्या कामामध्ये प्रोग्रेस करायची, असं मी म्हणेन. फक्त आपलं काम फिनिशिंगमध्ये आलं पाहिजे आणि त्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तर एका साईडच्या लाईन्स मी कंप्लीट करून घेतल्या आहेत. त्यावरती अगेन सिम्पलवाल्या लाईन्स घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये वेगळं काहीतरी तुम्ही पाहणारच आहात आता. तर नवीन काहीतरी शिकायचं आहे आपल्याला, नवीन ट्राय करायचं आहे. आजकाल ऑनलाईन पण भरपूर क्लासेस आहेत मेहंदीचे. तर माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते कमेंट करून सांगत जा. तर ते पण क्लिअर करून घेत जा. व्हिडिओ लाईक करत जा. ओके, तर लाईन्स पूर्ण झालेले आहेत करून. आणि याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे तुरे घ्यायचे आहेत. तुऱ्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत, 2 ते 3 प्रकार आहेत. डॉटच्या ऐवजी आपले तुरे घ्यायचे आहेत. डॉटवाले तुरे आणि साधे आपले नॉर्मल जे तुरे असतात ते तुरे मला ड्रॉ केल्याच्यानंतर समजतीलच.
तर तुम्ही त्याला काय बोलता हे मला नक्की सांगा. इथं माझ्याकडून ना थोडंसं चुकलं होतं. मी आधी वेगळेवाले तुरे घेतले आणि नंतर ते रिमूव्ह करून तो व्हिडिओ एडिट करायचा राहिला आहे. सॉरी. ओके, हे मी आधी घेतले होते पण मला हे एवढे काय खास नाही वाटले, व्यवस्थित नाही वाटले, त्यामुळे मी ते रिमूव्ह केले. एक असतं ना की जर एखादी गोष्ट शिकवायची असेल तर ती परफेक्टली आणि बरोबरच शिकवायला पाहिजे समोरच्याला. कारण अर्धवट ज्ञान किंवा चुकीचं ज्ञान हे काही कामाचं नसतं असं म्हणतात. त्यामुळं ते मला नाही आवडले, ती वाली डिझाईन किंवा ते वाले तुरे. त्यामुळं मी ते रिमूव्ह केले ऑनेस्टली आणि सेकंडवाले घेतलेले आहेत. हे मला छान वाटले इथं, त्यामुळं ते मी घेतलेले आहेत. तर एकदम सिम्पलवाले आहेत, हे कुणी ड्रॉ करू शकतं. ओके, आपल्याला प्रत्येक डायरेक्शननी प्रत्येक एलिमेंटची प्रॅक्टिस करायची आहे. मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार आहे आणि आय होप तुम्ही पण प्रॅक्टिस करत असाल, करणार आहात. मला एकदम सिम्पलवाले तुरे आहेत. तर तुम्हाला जर अजून काही नवीन शिकायचं असेल मेहंदीच्या बाबतीत तर मला कमेंट करत जा प्लीज. आणि मेहंदी लवर जे आहेत किंवा मेहंदी आर्टिस्ट जे आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या आयडिया ज्या वेगवेगळ्या असू शकतात, त्या आयडिया माझ्याबरोबर शेअर करा आणि कमेंट करत चला. ओके, तर व्हिडिओचा स्पीड मी कमीच ठेवत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, कारण घाई नको व्हायला. जे बिगिनर्स आहेत त्यांना सोबत घेऊन आपल्याला मेहंदी शिकायची आहे. त्यामुळं मी होईल तेवढा स्पीड कमी ठेवलेला आहे आणि त्यामुळं मग जे बिगिनर्स आहेत त्यांना काही अडचण नाही येणार. या आधीचे पण माझे बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, जे एकदम बेसिक एलिमेंटपासून आहेत. हा क्लास 5 असेल, सॉरी क्लास 6 असेल हा. 5मध्ये हे स्क्वेअरवाले जे चेक्स आहेत त्याचा 5 क्लास आहे. तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. 5वाला कंप्लीट झालेला आहे चेक्स, तर 6वाला मी घेत आहे. तर इथं मी विचार केला की थोड्याशा लाईन वेगळ्या घेऊया, त्यामुळं स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन मी इथं घेतलेल्या आहेत आणि त्याची प्रॅक्टिस केलेली आहे. ओके, तर ह्या लाईन शक्यतो सोप्या आहेत क्रॉसवाल्या लाईनपेक्षा, त्यामुळं पटकन कुणी पण ड्रॉ करू शकतं. तर तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय, तुमच्या गावाचं नाव, तुमच्या सिटीचं नेम कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा, कारण मला पण मोटिवेशन भेटेल की इतक्या लांबून माझे मेहंदीचे व्हिडिओज, मेहंदीचा क्लास माझा लांबपर्यंत जातो आहे. बरेच लोक शिकत आहेत, त्यामुळे मला मोटिवेशन भेटेल. त्यामुळं तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय हे मला कमेंट नक्की करा. आणि तुम्ही स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन घेतलेल्या आहेत. ओके, इथं मी स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन घेतलेल्या आहेत आणि त्यावरती सिम्पलवाल्या लाईन्स घेतलेल्या आहेत आधीच्या चेक्सप्रमाणे. तर यामध्ये आपल्याला थोडंसं वेगळी काहीतरी डिझाईन घ्यायची आहे आणि नवीन एक चेक्स शिकायचा आहे. सगळे चेक्स खूपच साधे आणि सोपे आहेत. 1-2 वेळेस प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्ही हे सगळे चेक्स शिकू शकता आणि आपलं कलेक्शन बनवू शकता बुकमध्ये.
नवीन काहीतरी शिकल्याच्या नंतर मी लगेच ते बुकमध्ये ड्रॉ करते आणि माझं कलेक्शन बनवते. तुम्ही पण असं करू शकता आणि आपले स्वतः क्लास घेऊ शकता किंवा दुसऱ्यांना शिकवू शकता. तर इथं मी छोटंसं फ्लावर घेतलेलं आहे आणि त्यावरती बाजूने अशा प्रकारे डॉट देऊन मिडलवाला जो डॉट आहे तिथे एक छोटासा तुरा घेतलेला आहे. तर अशीच तुम्हाला असेच छोटे छोटे फ्लावर घेऊन तुम्हाला चेक्स कंप्लीट करायचा आहे. हा चेक्स पण माझा फेवरेट वन आहे. तर सगळे चेक्स कसे वाटले ह्या व्हिडिओमध्ये 2च आहेत. बाकीचे पण आधीच्या व्हिडिओ बघा. चेक्स कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय बाय.